नमस्कार मंडळी. आज थोडा वेळ होता, म्हटलं पास्ता बनवूया. तर त्यासाठी काय केलं, पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आणि त्यामध्ये कांदा, मिरची, टोमॅटो छान वाफवून घेतलं, परतून घेतलं पहिल्यांदा. त्यानंतर त्याच्यावर झाकण टाकून छान त्याची वाफ काढून घेतली. त्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यात थोडं पाणी टाकायचं, जेणेकरून त्याची पेस्ट होतानंतर मऊ होईल. त्यासाठी मी थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा वाफ काढून घेतली आणि त्यानंतर ते थंड व्हायला ठेवलं. तोपर्यंत इकडे मी पास्ता बॉईल करून घेतला. त्यासाठी पातेल्यामध्ये घेतलं पाणी, त्यामध्ये टाकलं मीठ आणि तेल. त्यानंतर त्यामध्ये पास्ता टाकल्यानंतर छान वाफवून घेतला. 15 मिनटं लागली असेल पास्ता वाफवून घ्यायला. त्यानंतर वाफवून घेतल्यानंतर तो गाळून घेतला आणि छान चमचाने रिकामा मोकळा मोकळा करून घेतला. नंतर पॅनमध्ये टाकलं थोडं बटर, थोडंसं तेलही टाकलं. ते मी अगोदर टाकायचं विसरलेलं म्हणून मी कांदा टाकल्यानंतर टाकला. त्यानंतर आपण कांदा टोमॅटोचे जे वाफवून घेतलेलं त्याची छान प्युरी केली. कांदा भाजल्यानंतर ती प्युरी त्यामध्ये टाकली. ती पण थोडी वाफ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकलं लाल तिखट, टोमॅटो केचप आणि पास्ता सॉस. त्यानंतर त्याला छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये टाकलं मीठ आणि नंतर त्यामध्ये ॲड केला बॉईल केलेला पास्ता. छान मिक्स करून घेतला आणि मिक्स करून घेतल्यानंतर परत त्यामध्ये टाकलं पिझ्झा, ऑरिगॅनो आणि मिक्स हर्ब्स. हे सगळं टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये छान असं चीज ग्रेट करून घेतलं. माझ्याकडे चीज केक होतं, ते मी ग्रेट करून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मोझरेला चीज सुद्धा वापरू शकता. त्यानंतर तो छान सर्व केला आणि मस्त असा त्याच्यावरती ताव मारला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.